परीक्षेबद्दल इन ऑब्झर्वर होतो. तरी कम्प्लीट रोल काय MSc करणं गरजेचं आहे. कसली करता करता तू UPSC सारख्या परीक्षेची तयारी कशी काय गेल्याच टप्प्यामधून कितीही पायऱ्या सक्सेसफुली क्लिअर केलेल्या आता रिस्कीला कारण की 3 years हा जो टाइम आहे तो टाइम खूप कमी असतो आणि त्या कमी मला गर्लफ्रेंड पाहिजे तर मी निश्चितच अशी गर्लफ्रेंड निवडली असती की जी कारण की मॅमनीच मला म्हणजे शिकवलं सायन्स त्या शिकवायच्या मला 8 ते 10 मध्ये. हॅलो कपिल, खूप खूप स्वागत आहे तुझं आमच्या युट्यूब चॅनलवर. कपिलने नुकतंच UPSC परीक्षा क्रॅक केलेली आहे आणि तो क्लास 1 ऑफिसर झालेला आहे. त्याचे जे पद आहे ते आहे जिओ सायंटिस्ट. तर आज आपल्याला कपिल संपूर्ण माहिती देणार आहे UPSC परीक्षेबद्दल आणि जिओ सायंटिस्ट नेमकं कसं बनायचं त्याबद्दल कम्प्लीट रोड मॅप आपल्याला कपिल आज देणार आहे. तर या चॅनलवर कपिलचं खूप खूप मनपूर्वक स्वागत करते. महत्वाचं म्हणजे कपिलबद्दल सांगायचं तर UPSC सारखी परीक्षा कपिलने 3ही पायऱ्या ज्या आपण म्हणतो प्रिलिम, मेन आणि इंटरव्ह्यू या 3ही पायऱ्या त्यांनी पहिल्याच अटेम्प्टमध्ये क्लिअर केलेल्या आहे. हे अतिशय कौतुकास्पद आहे आणि तो अतिशय रूरल एरियाला बिलॉंग करतो आणि एक मिडल क्लास फॅमिलीचा स्टुडंट आहे. तर तुम्ही खरंच आता आज जाणून घेणार आहात अशा प्रकार परिस्थितीतूनही कसं काय आपण UPSC सारखी परीक्षा देऊन एक क्लास 1 ऑफिसर बनू शकतो. तर कपिल, माझा पहिला प्रश्न तुझ्यासाठी असा आहे की जिओ सायंटिस्ट व्हायचं आहे किंवा UPSC ची परीक्षा द्यायची आहे हा विचार तुझ्या मनात कधी आला? म्हणजे जसं होतं ना, एखाद्या मुलाला लहानपणापासूनच त्याचं ध्येय माहीत असते. एखाद्याला आपण विचारलं तो लहानपणापासूनच सांगतो की मला डॉक्टर व्हायचं आहे, मला इंजिनियर व्हायचं आहे. तर असं तुझ्यासोबत होतं की काही पर्टिक्युलर एज नंतर काही टर्निंग पॉइंट आलं त्यानंतर तू ठरवलं की तुला जिओलॉजिस्ट व्हायचं आहे की UPSC ची परीक्षा द्यायची आहे? ऍक्च्युली असं काही नव्हतं की मला आधीपासूनच डिसाइडेड होतं की नाही मला जिओलॉजिस्ट किंवा जिओ सायंटिस्टच बनायचं आहे. लहानपणापासूनच मला थोडी निसर्गाविषयी ओढ होती, आवड होती. मला आवडायचं बाहेर जायला आणि बाहेरच्या निसर्गातल्या गोष्टींना ऑब्झर्व करायला. मी एक कीन ऑब्झर्वर होतो लहानपणापासूनच. सो इट वॉज लाईक की मला तेव्हाही कदाचित म्हणजे एक ओढ होती, बट असं नाही की मला बनायचंच आहे, एकदम असं फिक्स्ड नव्हतं. तर रादर जे तुम्ही दुसरं ऑप्शन म्हणजे दुसरी जी गोष्ट म्हटली की एक टर्निंग पॉइंट आला. निश्चितच माझ्या आयुष्यात पण एक टर्निंग पॉइंट आला की ज्या पॉइंटला मला असं वाटलं की नाही आपल्याला या पदासाठी म्हणजे हे पद आपल्याला सूट होईल आणि हेच माझं स्वप्न आहे की जिओलॉजिस्ट किंवा जिओ सायंटिस्ट ऍट जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया इथे कुठेतरी आपण कार्य करू शकतो. निश्चितच त्यात वाटा असा तुमचाही आहे मॅम की कारण तुम्हीच मला सायन्स हा एक महत्वाचा विषय 8वी 9वी 10वीला शिकवला. तर त्यात कुठेतरी शिक्षकांचा पण वाटा आहे ज्यांनी माझ्यामध्ये विज्ञानाविषयी एक आवड निर्माण केली आणि त्याचं म्हणजे आपल्याला बीजही म्हणता येईल जे मनामध्ये असं पेरून घेतलं. त्यानंतर टर्निंग पॉइंटचं सांगायचं झाल्यास टर्निंग पॉइंट तो आला माझा ग्रॅज्युएशन मध्ये. कारण इथे महाराष्ट्राच्या जसं की आपण सांगितलंच की मी रुरल पार्ट मधून आलो आहे आणि इकडच्या म्हणजे शाळांमध्ये वगैरे जिओलॉजी हा स्पेसिफिक विषय असा आधीपासूनच इंट्रोड्यूस केला जात नाही. तर त्याविषयी मला निश्चितच कल्पनाही नव्हती आणि जास्तीत जास्त लोक इंजिनिअरिंग आणि मेडिकलकडे वळण्याचा प्रयत्न करतात कारण की तो असा प्रिस्क्राईब्ड पाथ आधीपासूनच डिसाइडेड आहे आणि त्याच्याविषयी लोकांना कल्पना आहे. तर झालं असं की मी इथनं जे फर्ग्युसन कॉलेजमध्ये BSc करताना जेव्हा आम्हाला विषय निवडायचे होते की वी हॅड टू डिसाईड की कोणते 4 विषय घ्यायचे. तिथे असं स्ट्रक्चर की फर्स्ट इयरला 4 विषय घ्यायचे असतात आणि सेकंड इयरला 3 विषय आणि थर्ड इयरला एकच विषय असतो जो एक स्पेशल सब्जेक्ट म्हणून असतो. तर तिथलं BScचं स्ट्रक्चर असं आहे. त्याच्यामध्ये पण मग BSc ला माझे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स हे विषय तर आधीच डिसाइडेड होते, पण त्यासोबत ऑप्शन होता तर एक जिओलॉजीचा आणि एक फोटोग्राफीचा. तर माझी ताई पण तिथेच होती, ती MPSC ची प्रिपरेशन करत होती त्यावेळी.
तर फर्ग्युसन कॉलेजला असताना निवडायच्या क्षणी मी जिओलॉजी हा सब्जेक्ट घेतला. जरी त्याचं कारण हे नव्हतं, मी ऍज अ ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून हा तेव्हा विषय घेतला, पण निश्चितच मला असं वाटतं की तोच माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट होता. तर खूप छान कपिल, ह्याच पॉइंटला मी थोडंसं अजून एलॅबोरेट तू करावं असं वाटते. तर मला तुला विचारायचंय की जसं एखाद्या स्टुडंटला 12वी नंतर आता त्यांनी ठरवलं की त्याला जिओ सायंटिस्ट व्हायचंय तुझ्यासारखं, तर एक कम्प्लीट रोड मॅप काय असायला पाहिजे? म्हणजे ग्रॅज्युएशन मध्ये त्यांनी नेमके कोणते सब्जेक्ट घ्यायला पाहिजे की जेणेकरून युपीएससी क्रॅक करताना त्याला सोयीस्कर होईल, आणि त्याच्या समोर स्टेप बाय स्टेप काय प्रोसेस आहे त्या तू थोड्याशा आमच्या स्टुडंट्सला सांगावं असं वाटते. ओके, सो जर एखाद्याने म्हणजे 12वी नंतर डिसाईड केलं की त्याला जिओ सायंटिस्ट बनायचं आहे, तर त्यासाठी रोड मॅप स्ट्रेट फॉरवर्ड असं असायला हवा की पहिले तर बीएससी करायला हवी, आणि बीएससी मध्ये पण जिओलॉजी शुड बी हिज सब्जेक्ट ऍज अ स्पेशल सब्जेक्ट घेतला तरी चालेल. जिओलॉजी हा सब्जेक्ट आर्ट मध्ये नाही राहत का? नाही, इट इज सायन्स. सो म्हणजे सायन्स मला वाटतं नागपूरला पण 3 कॉलेजेस आहेत ज्यामध्ये बीएससी जिओलॉजी आपण करू शकतो. तर तेच म्हणजे जिओलॉजी ऍज अ सब्जेक्ट म्हणून बीएससी करावी. प्लेन बीएससी पण चालेल, पण ऍटलीस्ट जिओलॉजी असायला हवं 3rd इयर पर्यंत. बीएससीचे 3 वर्ष झाले. जिओलॉजी इज अ ब्रांच ऑफ जिओग्राफी? नो, इट इज नॉट. ऍक्च्युली जिओग्राफी आणि जिओलॉजी ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. So geology is more about study of rocks and how they are formed, आणि जिओलॉजी असं की अर्थच्या कोर पासनं ते पूर्ण क्रस्ट पर्यंत म्हणजे डील करतं की अर्थ मध्ये आतमध्ये पण काय आहे, इंटरनल स्ट्रक्चर ऑफ अर्थ. आणि जिओग्राफी म्हटलं तर इट इज मोर अबाउट द ऑफ अर्थ नॅचरल फीचर्स, म्हणजे जसं रिव्हर झाले, माउंटेन झाले, आणि कुठेतरी या गोष्टींशी जिओलॉजी हा सब्जेक्ट पण डील करतो. जिओलॉजीमध्ये एक स्पेशल ब्रांच आहे जिला आम्ही फिजिकल जिओलॉजी म्हणतो. तर इट इज व्हेरी मच सिमिलर टू जिओग्राफी, बट येस म्हणजे जिओलॉजी इज ब्रॉड एक टर्मिनॉलॉजी झाली, वेरएज जिओग्राफी डील्स विथ व्हॉट हॅपन्स आउटसाइड ऑफ अर्थ सर्फेस, सो ऑर ऑन द सर्फेस. तर क्लास 12 टू जिओलॉजिस्ट हा जो रोडमॅप आहे तो कसा काय असणार आहे? 12th टू जिओलॉजिस्ट हा रोडमॅप सांगायचं झालाच तर सर्वात आधी तर ग्रॅज्युएशन महत्वाचं आहे विथ जिओलॉजी ऍज वन ऑफ द सब्जेक्ट ऑर मेजर, बेसिकली मेजर सब्जेक्ट. त्यानंतर बीएससी करून नाही चालणार, तर एमएससी किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पण करावं लागेल. बिकॉज इफ यू हॅव टू वर्क ॲज अ सायंटिस्ट, देन you have to be of some, like you must have some better knowledge or better understanding of the subject in more detail. It is what they expect. So MSc करणं गरजेचं आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणता येईल, आणि एमटेक इन अप्लाइड जिओलॉजी पण करू शकतो. तर त्यांना पण या पोस्टसाठी म्हणजे ते सुद्धा एलिजिबल आहे. बट पोस्ट ग्रॅज्युएशन इज मस्ट. सो मास्टर्स करणं गरजेचं आहे. सो 12वी नंतर बीएससी जिओलॉजी, त्यानंतर एमएससी विथ जिओलॉजी ऍज अ मेजर सब्जेक्ट. त्यानंतर यू आर एलिजिबल फॉर दिस टू अप्लाय फॉर दिस पोस्ट. युपीएससी एक्झाम म्हटली की बऱ्याच लोकांना असं वाटते की आयएएस आयपीएस ठीक आहे, म्हणजे बऱ्याच जणांचा हाच एक असतो की युपीएससी परीक्षेने हे सगळे आपल्याला जॉब मिळतात की अशा प्रकारच्या पदांचे आपण अधिकारी अशा प्रकारचे होत असतो बा. पण जिओ सायंटिस्ट मला वाटते की बऱ्याच जणांना माहित नाही. ठीक आहे, तर तू थोडीशी माहिती दे की युपीएससी एक्झाम नेमकी कशी काय असते, कोणकोणत्या डिपार्टमेंटसाठी असते, आणि युपीएससी हे जे आहे हे जे कमिशन आहे ते कोणकोणत्या डिपार्टमेंटसाठी कोणकोणत्या पदांसाठी एक्झाम्स कंडक्ट करीत असते, आणि पर्टिक्युलरली ही जिओ सायंटिस्टची जी पोस्ट आहे ती कशा प्रकारची, म्हणजे नेमकं काय करावं लागते, जिओ सायंटिस्ट म्हणजे नेमकं काय? मॅम, तुम्ही म्हणालेत की युपीएससी म्हटलं की सर्वांना आयएएस आयपीएस फक्त या 2च गोष्टी माहिती आहेत, आणि हे निश्चितच खरंही आहे. बट if you go through the official website of Union Public Service Commission, you will get to know that UPSC conducts exams all like throughout the year. So right from the जे UPSC आपण CSE जे म्हणतो, सिव्हिल सर्व्हिस एक्झाम्स,
ते असतात IAS आणि IPS या पदांसाठी. त्या व्यतिरिक्तही त्यामध्ये झालं IRS इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस किंवा IFS इंडियन फॉरेन सर्व्हिस झालं, आणि त्या व्यतिरिक्त पण वेगवेगळे ज्या पोस्ट आहेत ज्यांना ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सेक्शन मध्ये काम करायचं आहे त्यांच्यासाठी ही जी झाली सिव्हिल सर्व्हिस एक्झाम्स, ज्याविषयी बऱ्यापैकी लोकांना कल्पना आहे. बट त्या व्यतिरिक्त युपीएससी मला वाटतं NDA च्या एक्झाम, नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये ऍडमिशन घ्यायला पण एक एक्झाम्स कंडक्ट करत असते. आणि त्या व्यतिरिक्त देर आर सम पोस्ट फॉर इव्हन मेडिकल अँड इंजिनिअरिंग स्टुडंट्स, ज्या एक्झामचं नाव आय थिंक कंबाईन मेडिकल सर्व्हिसेस म्हणून एक आहे. त्यानंतर मेडिकलच्या मुलांसाठी. त्या व्यतिरिक्त फॉर इंजिनिअरिंग स्टुडंट्स दे कॅन गो फॉर इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिस. तर ह्या ज्या दोन गोष्टी आहेत. आणि त्या व्यतिरिक्त जर इफ यू आर मॅथमॅटिक्स स्टुडंट्स देन यू कॅन गो फॉर इंडियन स्टॅटिस्टिकल सर्व्हिस. सो दिस 3 आर लाईक ग्रुप A गॅझेटेड ऑफिसर पोस्ट and they are equivalent to IAS IPS. त्या व्यतिरिक्त जर जिओलॉजी as your major subject, if geology is your major subject in masters, so they can go for this exam which is called as combined geoscientist exam, combined geoscientist examination. So ह्या 4 एक्झाम झाल्या. त्यानंतर NDA ची एक्झाम झाली आणि एक आपलं सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम CSE म्हणून. तर ह्या 6 एक्झाम्सच्या विषयी मला माहिती आहे, सो मी इथे मेन्शन केलं. जिओलॉजिस्ट आर द पर्सन्स हू ऍक्च्युअल गो इन द फील्ड, आणि त्यांचं काम असतं की पृथ्वीचा पूर्ण अभ्यास करणे. सो टू स्टडी द अर्थ अँड लाईक द रॉक्स फ्रॉम विच अर्थ इज फॉर्म. लाईक की UPSC एक्झाम म्हटलं की बरेच विद्यार्थी असे असतात, लाखो विद्यार्थी या परीक्षेमध्ये अपियर होतात, ठीक आहे. आणि कितीक जण असे असतात की जे 4-5 वर्ष याच्यामध्ये डेडिकेट करतात, आपले प्रयत्न करतात, तरी सुद्धा त्याच्यातून काहीच जण असे असतात की जे सक्सेस होतात. बाकीचे बरेच जण असे असतात की जे सक्सेस होत नाही. पण तुझ्याबद्दल खरंच कौतुक करावं असं वाटतं, आणि उलट मला आश्चर्यही होतो की तू PhD करत आहे. सध्या तुझं PhD सुरूच आहे, आणि PhD करता करता तू UPSC सारख्या परीक्षेची तयारी कशी काय केली, जेणेकरून तू पहिल्याच टप्प्यामध्ये 3ही पायऱ्या तू सक्सेसफुली क्लिअर केलेल्या आहे. तर असं काय तू केलं, कुठल्या प्रकारचं तू स्ट्रॅटेजी केली, किंवा काय असं स्मार्ट वर्क केलं, कशा प्रकारची तू परीक्षेची तयारी केली की तुला पहिल्याच टप्प्यामध्ये, पहिल्याच प्रयत्नामध्ये तुला यश? प्रिलिम्स मध्ये पेपर 1 आणि पेपर 2 असं असतं. तर पेपर 1 मध्ये पूर्ण सिलेबस हा UPSC जो सिव्हिल सर्व्हिसेसचा आहे तो असतो, आणि पेपर 2 इज सब्जेक्ट स्पेसिफिक. माझं असं सायन्सचा बेस थोडा पक्का असल्या, फाउंडेशन थोडं ठीक असल्यामुळे आय हॅड टू रिवाइज ऑल दीज थिंग्स. अँड फॉर दॅट लाईक जनरल सायन्सचा जो सिलेबस होता त्यासाठी मला असं काही विशेष करावं लागलं नाही. पण त्या व्यतिरिक्त जिओग्राफी झालं, हिस्ट्री झालं, इंडियन पॉलिटी झालं, इकॉनॉमिक्स झालं, हिस्ट्री झालं, यांच्यासाठी कुठेतरी मला जास्त म्हणजे भर द्यावा लागला. आणि करंट इव्हेंट्स सुद्धा असतं. तर या सर्व गोष्टींसाठी त्यासाठी मी ज्या खूप डिटेलमध्ये न वाचता, कारण की हे सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम्स नाही आहेत, तर कुठेतरी सब्जेक्ट स्पेसिफिक आहेत म्हणून इकडे जास्त भर असतो, म्हणून तो याच्यासाठी एक ऍडव्हान्टेज पण असू शकतो. पण असं असतं की GS पेपर 1 मध्ये स्पेसिफिक कट ऑफ असतो, त्याच्या म्हणजे तो कट ऑफ क्रॉस करावा लागतो आपल्याला. तर त्यासाठी निश्चितच आपल्याला प्रिपेअर करावं लागतं. आणि ही ग्रुप A गॅझेटेड ऑफिसरची पोस्ट असल्यामुळे त्यांना असं वाटतं कुठेतरी पॉलिटी की गव्हर्नन्स झालं, या सर्व ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सेक्शन विषय ही पण या लोकांना थोडीफार माहिती असायला हवी, म्हणून त्यांनी त्या सिलेबसमध्ये इंट्रोड्यूस केलं आहे. तर प्रिलिम्सची तयारी मी अशीच केली. मी काही प्रिलिम्ससाठी स्पेसिफिक नोट्स काढले नाही, तर रादर मी काही स्पेसिफिक ज्या रेफरन्स बुक्स होत्या त्या वारंवार म्हणजे रिव्हिजन केली किंवा एक रीड केलं. आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स आणि एक टेस्ट सिरीजही होती, जरी ती गेटसाठीची टेस्ट सिरीज होती, तर मी त्यालाही म्हणजे जे टेस्ट सिरीजचे जे क्वेश्चन पेपर्स असतात तर ते पण मी सोडवले होते. त्या व्यतिरिक्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स UPSCच्या वेबसाईटवर जाऊन प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स, UPSC सो ट्रान्सपरंट आणि लिबरल दॅट म्हणजे आपण जाऊन कोणत्याही वर्षीचे प्रिलिम्सचे किंवा मेन्सचे क्वेश्चन पेपर डाउनलोड करू शकतो. तर दे आर रिअली गुड, की म्हणजे दिस थिंग इज व्हेरी गुड, की म्हणजे
आपण जाऊन ते बघू शकतो. जे आहे मेन्स मध्ये जास्तीत जास्त, आणि मेन्सच हा असा एक पार्ट आहे ज्यामध्ये खूप जास्त मार्क्सचा वेटेज असतो आणि कुठेतरी म्हणजे इट इज रिस्पॉन्सिबल फॉर युअर ओव्हरऑल रँक ऑल्सो. सो मेन्सचं प्रिपरेशन करताना काहीतरी कन्सेप्च्युअल मॅप काढणं गरजेचं आहे किंवा डायग्राम काढणं गरजेचं आहे, की कारण चेक करणाऱ्याला पण मग ते सोयीचं होतं आणि दिस स्मॉल थिंग्स रिअली मॅटर्स. कारण माझ्यासोबतही तसंच झालं. पेपर 1 मध्ये मी जास्त डायग्राम्स आणि कन्सेप्ट मॅप्स वगैरे होते, पण पेपर 1 माझा मी पूर्णपणे म्हणजे फुल क्वेश्चन्स अटेम्प्ट नव्हते केले. रादर पेपर 2 आणि पेपर 3 मी फुल अटेम्प्ट केला होता, तरी तिथे कुठेतरी मी डायग्रामॅटिक जे आहे रिप्रेझेंटेशन तेवढं खास केलं नव्हतं आणि तेच माझं हॅम्पर झालं की पेपर 1 मध्ये मला मॅक्झिमम मार्क्स मिळाले. तर दिस थिंग्स आर रिअली ट्रू फॉर द सिव्हिल सर्व्हिस अँड अदर एक्झाम्स ॲज वेल, असं मला तरी वाटतं. तर ते एक झालं मेन्स विषयी. त्यानंतर मेन्सचं आधी प्रीच्या आधी पण थोडंफार अभ्यास करून ठेवला तर खूपच चांगलं, कारणचा रिझल्ट लागल्यावरती यू डोंट हॅव एनी टाइम टू प्रिपेअर इन डिटेल. सो त्यावेळी फक्त रिव्हिजन आणि आन्सर रायटिंगसाठी जास्त भर द्यावा. मग मेन्स तुम्ही सक्सेसफुली झाल्यावरती मेन्स नंतर जो इंटरव्ह्यूचा जो पार्ट आहे, तर इंटरव्ह्यू इज मोर अबाउट युअर पर्सनॅलिटी, की हाऊ यू आर रिप्रेझेंटिंग युअर सेल्फ, की आर यू डिझर्विंग कॅन्डिडेट फॉर दिस पोस्ट, तेच ते चेक करतात. आणि इंटरव्ह्यू मध्ये डोंट लाईक बी रिअल, दॅट इज द ओनली थिंग. जे आहे ते तुम्ही सर्व मनमोकळेपणाने जाऊन, जर पॅनलला सांगितलं, पॅनल युपीएससी पॅनल इज ऑलवेज व्हेरी सपोर्टिव्ह असतं, की म्हणजे आपल्याला भीती असते पण ती भीती मनातून काढून जर तुम्ही इंटरव्ह्यूला फेस केलं, कारण तुम्ही तो इंटरव्ह्यू पर्यंत जाणं हीच एक खूप मोठी गोष्ट असते आणि कुठेतरी तुम्ही तेव्हाच एक वेगळे व्यक्ती म्हणून म्हणजे तिथे अपियर होता. तर इट इज मोर अबाउट युअर पर्सनॅलिटी, की तुम्ही कशा प्रकारे आन्सर देता. इव्हन इफ यू आर आन्सरिंग युअर लाईक समथिंग, म्हणजे पहिली तर गोष्ट इंटरव्ह्यू की माहित नाहीये तर आय डू नॉट नो, सरळ सांगितलं ते नेहमीच चांगलं. पण जर कधी कधी होतं की जी माहिती आपल्याला असते आणि आपण सांगूनही देतो, तर तुम्ही नॉलेजेबल आहात हे तर तुमच्या आधीच्या चेक झालं पेपरमध्ये चेक झालेलंच असते. पण हाऊ कॉन्फिडेंटली यू आर आन्सरिंग, किंवा तुम्ही कुठेतरी करंट इव्हेंटशी रिलेटेड तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या हॉबीज काय आहेत, त्यानंतर तुमचे फेल्युअर्स काय होते, त्यानंतर तुमची काही फ्युचर प्लॅनिंग आहे का, ह्या सर्व ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते पॅनल चेक करतं आणि तेच फक्त मॅटर करतं की हाऊ यू आर रिप्रेझेंटिंग युअर सेल्फ इन द बोर्ड. घाबरून तर नाही, तर तेच सर्व ते चेक करतात आणि मला असं वाटतं की त्यावरतीच मॅक्झिमम भर असतो. बिकॉज जसं तुम्ही म्हटलं की नॉलेज तर चेक झालेलंच आहे, पण खरंच या गोष्टींमध्ये मॅनेज होत आहे का, कशा प्रकारे तुम्ही रिप्रेझेंट करता, तेच जास्त महत्वाचं आहे. एक प्रकारची एक सायकोलॉजिकल टेस्ट असते तुमची, की ओव्हरऑल पर्सनॅलिटी कशी आहे तुमची. अगदी बरोबर. बरं, आणि याच्यासाठी बरेच जण कोचिंग वगैरे लावू शकतात का, म्हणजे कोचिंग अवेलेबल आहे पर्टिक्युलर या एक्झाम साठी? कारण तू तर कोचिंग शिवाय हे सगळं केलेलं आहे, पण कोचिंग बद्दल तुझं काय मत आहे? म्हणजे आहे, अवेलेबल आहे, आणि असेल तर मग लावायला पाहिजे की नाही, म्हणजे किती सपोर्ट मिळेल त्याच्यापासून, किती गायडन्स मिळेल? ओके, कोचिंग तर आहे, म्हणजे कारण की कोविड आधी कोचिंग नव्हती, पण आफ्टर दिस पॅन्डेमिक जे कोविड आहे त्यानंतर जे काही PhD रिसर्च स्कॉलर्स झाले किंवा अशी लोक की ज्यांनी कुठेतरी एक्झाम क्रॅक केली, त्या काही लोकांनी मिळून देर आर मोर ऑफलाईन तर मला वाटतं कमीच आहेत, पण देर आर प्लेंटी ऑफ ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स फॉर दोज यू कॅन ट्राय किंवा यू कॅन गो. बट आय वुड रादर गो फॉर सेल्फ प्रिपरेशन. निश्चितच तुझ्या सक्सेस मागे तुझी स्मार्ट जी स्टडी आहे किंवा तुझं जे हार्डवर्क आहे, तुझी प्रॉपर प्लॅनिंग स्ट्रॅटेजी आहे, या सगळ्या गोष्टींमुळेच तुला सक्सेस मिळालेला आहे. याच्या व्यतिरिक्त मला हे जाणून घ्यायचंय की तुझं फॅमिली बॅकग्राऊंड कसं आहे आणि तुझ्या फॅमिलीचा तुला किती सपोर्ट मिळाला. याच्या व्यतिरिक्त तुझ्या मित्रांचा किंवा टीचर्सचा किंवा अजून कोणते काही तुझे रोल मॉडेल असेल काही पर्टिक्युलर, तर त्यांचा सपोर्ट तुला कसा काय मिळाला का, काही गायडन्स तुला मिळाला का, हे तू थोडक्यात आम्हाला सांग. जे यश आहे ते इट इज नॉट अबाउट माय सेल्फ ओनली, तर रादर आय वुड से की इट इज लाईक इट इज अ कलेक्टिव्ह एफर्ट्स, की म्हणजे ह्या सर्व स्टेजेस क्रॉस करणं आणि त्यामध्ये कुठेतरी एक मानसिक बळ लागतं. तर लहानपणापासूनच म्हणजे माझे जे आई वडील आहेत, माझे वडील एका शाळेत शिक्षक आहेत,
प्रायमरी स्कूल टीचर आहेत. त्यानंतर माझी आई घरकामच करते, पण त्या व्यतिरिक्त पण माझी आई बरेच सारे कामं करते. असं की तिने मला आधीपासूनच शिकवलं की म्हणजे तिच्या ऍक्शन्स मधूनच जास्त मी शिकलो. ती अशी कधीच मला म्हणाली नाही की तू हेच कर तेच कर, तर ती स्वतः तिने म्हणजे करून दाखवलं आपल्या कर्तृत्वातून की नाही म्हणजे कसं व्यक्ती असावा, की सकाळी उठणे, त्यानंतर फिरायला जाणं, योगा करणं, भजन हे वगैरे, त्यानंतर केंद्र, या सर्व गोष्टी आहेत. तर म्हणजे कुठेतरी तिच्याकडूनच मी शिकलो की दोन्ही गोष्टी करून पण म्हणजे ती कितीतरी गोष्टी म्हणजे मॅनेज करत होती. मल्टीटास्किंग म्हणता येईल आपल्याला. तर तिच्याकडूनच मला असं इन्स्पिरेशन सॉर्ट ऑफ मिळायचं की जर ती करू शकते इतकं सर्व करूनही, तर मी का नाही करू शकत. तर कुठेतरी ते इन्स्पिरेशन होती. त्या व्यतिरिक्त बाबा पण माझे शाळेत एक शिक्षकच आहेत. तर आम्ही अशी म्हणजे मिडल क्लास फॅमिली आमची, आणि या साधारण म्हणजे आमच्या फॅमिलीतून म्हणजे आम्ही स्वप्न बघितली मोठी, आणि कुठेतरी आईबाबांचा एक मोठा वाटा आहे त्यामध्ये. त्या व्यतिरिक्त महत्वाचं म्हणजे माझ्या ताईचा नेहमीच माझ्यासाठी एक सपोर्ट होता, कारण तिने मला नेहमीच पाठिंबा दिला. तिच्याकडूनच मी जिद्द आणि चिकाटी काय असते ते शिकलो. तर कपिल, ही जी युपीएससीची परीक्षा आहे ती सगळ्यांनाच हवीशी वाटते, आणि इतरही अशा कितीतरी स्पर्धा परीक्षा आहे ज्या क्रॅक करण्याचे स्वप्न विद्यार्थी बघतात. तर अशा या युवा पिढीला तू काय सांगणार? पर्टिक्युलरली बरेचसे डिस्ट्रॅक्शन असतात, ते डिस्ट्रॅक्शन हे कसे फेस करू शकतात, कसे त्या डिस्ट्रॅक्शन पासून स्वतःला दूर ठेवू शकतात, तर मला तुझ्याकडून हवं आहे. तीच बनून नाही तर तुम्ही विद्यार्थी म्हणून जगा. यामधून मला हे सांगायचं आहे की तुम्ही आधीपासूनच, जसा आपण वेगवेगळ्या लोकांशी कॉन्टॅक्टमध्ये येतो, तर प्रत्येकाकडेच काही ना काही म्हणजे असं चांगल्या गोष्टी असतात, तर चांगल्या गोष्टी घेऊन वाईट गोष्टी सोडून द्या. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःला ओळखायला शिका. तर असं म्हणजे एक असतं की तुम्ही म्हणजे प्रत्येकातच काही ना काही असं एक टॅलेंट लपून असतो, तर त्याला ओळखणं सर्वात महत्वाचं असतं. की जसं मला आधीपासूनच कुठेतरी निसर्गाची ओढ होती आणि दगडांविषयी प्रेम होतं कुठेतरी आधीपासूनच, तर हे की म्हणजे ते ओळखणंही गरजेचं आहे. त्यानंतर एक्झिक्यूट करा, की प्लॅन प्रिपेअर करा, की ठीक आहे माझी ही हॉबी आहे किंवा मला हे करायला आवडतं, तर ह्या हॉबीचा मी कुठेतरी म्हणजे जॉब साठी किंवा त्याच्यामध्ये उपयोग करू शकतो का. त्यानंतर हॅव सम गुड बुक्स विथ यू अँड गुड फ्रेंड्स ऑल्सो. बी युअर ओन मोटिवेशन. कारण असं होतं की एकदा आपण कोणता व्हिडिओ बघितला आणि काही हे बघितलं तर आपल्याला खूप मोटिवेशन येतं, पण ते असं की सतत एक स्वतःहून आलं पाहिजे की नाही मला उठायचंय आणि मला अभ्यास करायचाय आणि मला हे करायचंय ते करायचंय. तर कुठेतरी स्वतःच म्हणजे एक मोटिवेशन ठेवा. त्यानंतर यामध्ये टू स्टे मोटिवेटेड, मला असं वाटतं की स्टे अवे फ्रॉम सोशल मीडिया टू सम एक्सटेंट. कारण की जसं की सोशल मीडियाचा, जसं आता इथे मला हे सांगावं असं वाटतं की जे सिंपल आपण जर उदाहरण घेतलं, जसं फायर झालं, तर जे फायर आपण जे हे करतो यूज करतो याच्यामध्ये एलपीजी म्हणून, तर तेच कुठेतरी आपण त्याच्याने स्वयंपाक करतो आणि त्याच्यापासून आपल्याला म्हणजे फूड वगैरे म्हणजे अन्न आपण शिजवू शकतो. पण तेच फायर किंवा बॉम्ब वगैरेच्या मदतीने आपण म्हणजे विध्वंसक एक होतं. तर इट इज अप टू यू, इट इज इन युअर हँड्स की हाऊ यू आर हँडलिंग दिस थिंग्स. सोशल मीडिया, मित्र मैत्रिणी, गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड, ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्याचा आपण कशा प्रकारे वापर करतो हे शेवटी तुमच्यावरती आहे. सो या सर्व गोष्टींचं, जसं आता म्हणजे जर मला गर्लफ्रेंड पाहिजे तर मी निश्चितच अशी गर्लफ्रेंड निवडली असती की जी मला सपोर्ट करेल, जी मला मदत करेल आणि जिचा कुठेतरी मला पाठिंबा असेल. कारण की असं होतं की म्हणजे मला असं वाटतं की असं एखादा व्यक्ती निवडा की तो तुम्हाला पाठिंबा देईल, तुमचा आत्मविश्वास वाढवेल आणि तुम्हाला सपोर्ट करेल. बिकॉज तेच मॅटर करतं. आणि सोशल मीडिया विषयी पण मला असं वाटतं की सोशल मीडियाचा वापर आपण खूप चांगल्या प्रकारे करू शकतो. युट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक, ह्या सर्व गोष्टींमधून असे पेजेस फॉलो करा की जे तुम्हाला मदत करतील. फॉर एक्झाम्पल, इफ यू आर UPSC सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम ऍस्पिरंट, यू कॅन फॉलो द हिंदू पेज. त्या व्यतिरिक्त 5वी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे डोंट क्विट अंटिल यू आर डन. कारण काही गोष्टींना वेळ लागतो, पण गोष्टी होतात आणि प्रत्येकासाठी आपल्या आपल्या पेसनी गोष्टी घडून येतात. अपयश येतच, तर ती एक पायरी म्हणून घ्या आणि ह्या 5 गोष्टी लक्षात ठेवा आणि निश्चितच यश तुमच्या
पदरी पडेल. तर तेच माझं पाचवी आणि सर्वात महत्वाची गोष्ट सांगायचं असे आहे की डोंट क्विट अंटिल यू आर डन. जोपर्यंत तुम्ही जे ठरवलं आहे ते करत नाही तोपर्यंत थांबू नका. खूप छान गोष्टी तू विद्यार्थ्यांना सांगितल्या. हे 5 पॉइंट खरंच प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या माइंडमध्ये फिट करून घ्यायला पाहिजे की स्वतःला ओळखा, आपल्याकडे एक चांगलं प्लॅनिंग असायला पाहिजे. कारण एक साधं घर जरी बनवायचं असेल आपल्याला तर आपण प्रॉपर प्लॅनिंग आधी कागदावर करतो, असंच घर बनवत नाही. आणि घर तर जर का चुकला समजा तर आपण त्याच्यामध्ये काहीतरी रिनोव्हेशन करू शकतो, पण जर का तुम्ही स्वप्न खरे तुमच्या पॅशनलाच तुमचं प्रोफेशन बनवा. कारण चुकीचं जर तुम्ही प्रोफेशन चूज केलं तर तुम्ही सॅटिस्फाईड राहणार नाही, जरी पैसा कमवलात पण आनंद मिळणार नाही. म्हणून तुमचं जे पॅशन आहे त्याला ओळखा आणि त्यालाच प्रोफेशन मध्ये कन्वर्ट करा. त्यानंतर त्यांनी सांगितलं की सोशल मीडिया जे आहे त्याला आपण प्रॉपरली यूज करायला पाहिजे. ते एक प्रकारचे असं त्यांनी फायरचे एक्झाम्पल दिलं की फायर कुकिंगच्या पण कामात येते, एखाद्याला विध्वंस करण्याच्या कामात पण येते. फॉर एक्झाम्पल एखादा नाईफचा चाकूचा जर एक्झाम्पल बघितलं तर तो भाजी किंवा फ्रुट्स कापण्याच्या कामात येतो, तर एखाद्याचा मर्डर करण्याच्या कामात सुद्धा येऊ शकतो. म्हणजे ती तर एक निर्जीव वस्तू आहे, त्याचा उपयोग कसा करायचा हे आपल्याला ठरवायचं आहे. आणि आजच्या युवा पिढीमध्ये जनरली मी बघते की 3 मोठे डिस्ट्रॅक्शन बघायला मिळतात. एक म्हणजे सोशल मीडिया, दुसरं म्हणजे ऍडिक्शन आणि तिसरं आहे गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड. तर पहिलं जे आहे सोशल मीडिया त्याबद्दल बोललोच, आणि थर्ड जे आहे ऍडिक्शन तर असायलाच नको. कुठल्याही पद्धतीने कुठल्याही कितीही विचार केला तर ते इट इज नॉट गुड फ्रॉम एनी अँगल. आणि गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचा जर विचार केला तर जसं कपिलने खूप छान आपल्याला सांगितलं की अशी व्यक्ती निवडा की जे तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला सपोर्ट करेल, तुम्हाला कुठेतरी ते डिस्ट्रॅक्शन म्हणून नाही तर एक मोठं स्ट्रेंथ म्हणून तुमच्या जीवनात येईल. तर अशा प्रकारची व्यक्ती जर तुम्हाला मिळत असेल तर नक्कीच तुम्ही आपल्यासोबत तिला किंवा त्याला ठेवू शकता. अदरवाईज हे मोठं एक डिस्ट्रॅक्शनचं काम करणार आहे. जर त्यांची स्वप्न आणि तुमची स्वप्न वेगळी असली किंवा तुमच्या स्वप्नांबद्दल त्यांना आदर नसेल तर ते तुमच्या वेळेची किंमत समजू शकणार नाही, असं हे निश्चितच आपल्याला कपिलने सांगितलं. आणि बरेच पॉइंट त्यांनी सांगितले आहे जे आता मी रिपीट करणार नाही. पण एक शेवटचा प्रश्न मी कपिल तुम्हाला विचारते आहे की आमचे 2 चॅनल आहे, एक आहे मोनिका ठाकरे आणि दुसरं आहे करिअर गाईड. मोनिका ठाकरे जो चॅनल आहे जर तू बघितलं असेल तर त्यामध्ये मोटिवेशनल व्हिडिओज आहे, मुलांसाठी सायन्स मॅथ्सचे व्हिडिओ आहे, आमच्या शाळेच्या कार्यक्रमाचे व्हिडिओज आहे, कपिलचे पण व्हिडिओ आहे. कारण कपिल आमच्या शाळेचा विद्यार्थी आहे तर त्याचा आमच्या शाळेत कशा प्रकारे सत्कार झाला ते पण तुम्ही नक्कीच बघू शकता. डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक मिळेल त्या व्हिडिओची. आणि बरेचसे स्टडी टिप्स आणि ट्रिक्स बद्दलचे व्हिडिओज त्या चॅनलवर तुम्हाला मिळतील. सेकंड जो चॅनल आहे तो आहे करिअर गाईड आणि हा कम्प्लिटली डेडिकेटेड आहे टू करिअर गायडन्स. म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांना त्यांचं करिअर चूज करण्यासाठी, प्रॉपर गोल सेटिंग करण्यासाठी या चॅनलच्या माध्यमाने आम्ही मदत करत असतो. तर या चॅनलबद्दल मत व्यक्त करायचे आहेत. या पर्टिक्युलर चॅनल विषयी जे तुम्ही सांगितलं म्हणजे एक मोनिका ठाकरे आणि दुसरा करिअर गायडन्स, तर तेच म्हणजे मला हे बघून खूप छान वाटलं की खूप साऱ्या अशा गोष्टी असतात की ज्या आपण डिरेक्टली जाऊन कुणाला शिकवू शकत नाही किंवा सांगू शकत नाही. पण इथे जे ओपन जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे जसं की युट्यूबचा हा चॅनल झाला, याच्या थ्रू खूप साऱ्या गोष्टी आपण फ्री ऑफ कॉस्ट अशा काही लोकांपर्यंत पोहोचवू शकतो जे अफोर्ड करू शकतो. मला असं म्हणजे या चॅनलवर येऊन आणि हा एक्सक्लुझिव्ह मी इंटरव्ह्यू घेतला तर खरंच मला खूप छान वाटलं की या प्लॅटफॉर्मच्या मदतीने मी इथल्या ज्या रुरल एरियामध्ये जसं हा पूर्ण भाग झाला, कमीत कमी महाराष्ट्रातलेच म्हणजे जे विदर्भ रिजन किंवा मग ऑल ओव्हर महाराष्ट्रातले जे सर्व बघतील तर त्या लोकांपर्यंत याविषयी म्हणजे जिओलॉजी विषयी किंवा या जिओलॉजिस्ट किंवा युपीएससीच्या एक्झाम्स विषयी जर मी काही माहिती पोहोचवू शकत आहे तर खरंच म्हणजे मला खूप छान वाटलं. बिकॉज इट टेक्स लॉट ऑफ करेज अँड एफर्ट्स की मला माहिती आहे. कारण की आताच बोलता बोलता मगाशी तुम्ही बोललेत की रात्री 2 वाजता पण तुम्ही रेकॉर्ड केला आहे, तर खरंच म्हणजे हा एक म्हणजे खूप छान प्रयत्न आहे आणि त्यासाठी खूप मेहनत लागते. सो मला असं वाटतं की आपण दुसरे जे ऍक्टर्स ऍक्ट्रेस
असतो त्यांना आपण लगेच आपण फॉलो करतो. तर खरंच मॅमच्या दोन्ही चॅनल्सला मला असं वाटतं की तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून त्यांचं जे हे स्वप्न आहे, जे युवा पिढीला करिअर म्हणजे करिअर काउन्सिलिंग एक प्रकारचं त्यांना एक प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करायचं आहे, तर त्यामध्ये त्यांना मदत होईल. कारण की मॅमनीच मला म्हणजे शिकवलं सायन्स, त्या शिकवायच्या मला 8 ते 10 मध्ये, आणि परत आता माझा हा पहिलाच इंटरव्ह्यू तो पण मॅमनी या प्लॅटफॉर्मवर घेतला, म्हणून कुठेतरी मला या प्लॅटफॉर्म विषयी पण मी म्हणजे साठी खूप जास्त ग्रेटफुल आहे की त्यांनी मला ऑपॉर्च्युनिटी दिली इथे येऊन म्हणजे प्रश्न विचारून युवा पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणजे मला एक प्रोत्साहन दिलं, आणि खरंच मी ग्रेटफुल आहे की त्यांनी मला इथं बोलावून हा इंटरव्ह्यू घेतला. थँक्यू सो मच. थँक्यू कपिल, खूप सुंदर तू बोललेला आहे आणि तू भरपूर वेळ आज आम्हाला दिला आणि आमच्या विद्यार्थ्यांना इतकी माहिती तू एकदम अगदी सविस्तरपणे सांगितली. निश्चितच विद्यार्थ्यांना याचा भरपूर फायदा होणार आहे. मला नाही वाटत की इतक्या सुंदर प्रकारे इतकं डिटेलमध्ये तुम्हाला कोणी आजपर्यंत या पोस्टसाठी नॉलेज दिलं असेल असं मला तरी वाटते. खरंच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा आणि आपले स्वप्न जे आहे ते आता कपिलने ज्या प्रकारे स्वप्न पूर्ण केले त्या प्रकारे तुम्ही पण प्रॉपर प्लॅनिंग करून आणि त्याने ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याला फॉलो करून तुम्ही आपल्या जीवनात त्याचं इम्प्लिमेंट करून निश्चितच तुम्हाला यश मिळेल. त्या प्रकारची तयारी तुम्ही निश्चित करा. आणि कपिलचं खूप खूप धन्यवाद आमच्या चॅनलवर आल्याबद्दल. थँक्यू सो मच.